हाय गाईज, आपण आत्ताच पाहिलं की मुक्ता, लकी आणि मिहिरला सावनीबद्दल खरं समजलं. आता ते तिघे मिळून सावनीला सगळ्यांसमोर एक्सपोज करण्याचा प्रयत्न करतायत. मित्रांनो, मुक्ता आता सागरला याबद्दल सांगण्याच्या प्रयत्नात आहे. ती म्हणते की आपल्या घरातच ती व्यक्ती आहे जी अभिषेकला मदत करते किंवा त्याच्या टीममध्ये आहे. तेव्हा तिला सागर म्हणतो की आपल्या घरातील कुठलीच व्यक्ती अशी नाही करणार, कारण त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यावर मुक्ता म्हणते की मी आपल्या घरातली व्यक्ती आहे असं म्हणतच नाही, ती व्यक्ती फक्त आपल्या घरात राहते असं माझं म्हणणं आहे. असं म्हणून मुक्ता सावनीच्या रूममध्ये जाते. तेव्हा सावनीचं खरं रूप तिच्यासमोर येतं. तेव्हा मुक्ता सावनीच्या कानाखाली एक वाजवते आणि म्हणते की तू सापाच्या जातीची आहेस. तुला कितीही खायला प्यायला घातलं किंवा तुझ्याशी कितीही चांगलं वागलं तरी तू विषच ओकणार. तू कधीच सुधरू शकत नाहीस. पण आता बस झालं. तुझं हे विष मी माझ्या माणसांमध्ये, माझ्या कुटुंबांमध्ये भिनू देणार नाही. असं बोलून ती सावनीचं सत्य सगळ्यांना सांगते. ती सगळ्यांसमोर सावनीला एक्सपोज करते. आणि आता सगळे मिळून, स्पेशली मुक्ता, सावनीला हाताला धरून घराबाहेर हाकलून देते आणि तिच्या तोंडावर दरवाजा बंद करते. आता बघूयात पुढच्या एपिसोडमध्ये की कोमल आणि अभिषेकचं लग्न होणार का अभिषेक सावनीला जेलची हवा खावी लागणार. त्यासाठी बघत राहा मालिका विश्व. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच धमाकेदार ट्विस्ट जाणून घ्या. प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आपल्या चॅनलवर ठरलं तर मग किंवा स्टार प्रवाहाच्या दुसऱ्या अनेक मालिका, प्रेमाची गोष्ट वगैरे सर्व मालिकांविषयी काहीतरी धमाकेदार ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.